हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये ठाकरे बंधू आक्रमक। राज ठाकरे मुंबईत 6 जुलैला मोर्चा काढणार, तर 7 जुलैला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आंदोलन। पक्ष विसरून सर्वांनी एकत्र येण्याचं दोन्ही ठाकरेंचं आवाहन। राज ठाकरे यांचा मोर्चा गिरगाव चौपाटीवरून निघणार। मोर्चाबाबत उद्धव ठाकरेंच्या सेनेशीही बोलणार। सर्वपक्षीय नेते, साहित्यिक, कलाकार यांच्यासह सामान्यांना देखील मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन। कोण कोण येणार नाही याकडेही लक्ष ठेवणार। हिंदीच्या सक्तीमध्ये भाषिक आणीबाणी दिसते। उद्धव ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका। 7 जुलैला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मराठी समन्वय समितीचा मोर्चा। मराठी कलाकारांनाही सहभागी होण्याची साथ। महाराष्ट्रामध्ये मराठी सक्तीची आणि हिंदी पर्यायी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण। तर मराठीमध्ये टोमण्यांव्यतिरिक्त अनेक अलंकारिक शब्द उद्धव ठाकरे यांनी ते वापरावेत, फडणवीसांचा टोला। माळेगाव कारखान्यामध्ये 500 कोटींचं आमिष दाखवलं गेलं। निवडणुकीवर संजय राऊतांचा अजित पवार यांच्यावर निशाणा। तर शेतकऱ्यांना 10,000ची पाकिटं वाटल्याचा रंजन तावरे यांचा आरोप। तुमच्या बापाला पेरणीचे पैसे मोदींनीच दिले। टीकाकारांवर बोलताना भाजपचे बबनराव लोणीकर बरळले। अंगावरचे कपडे, पायातले बूटही भाजपमुळेच मिळाल्याची मगरुरीची भाषा। राष्ट्रीय महामार्गावर दुचाकींना टोल भरावा लागणार नाही। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं स्पष्टीकरण। दुचाकींना टोल आकारण्याचा निर्णय प्रस्तावितही नाही असं स्पष्ट। जालन्यामध्ये दुचाकीवरच्या दोघांना उडवून ट्रक थेट दुकानामध्ये घुसला। राजूर गणपती चौफुलीमधील अपघातात बाईकवरील दोघे सुदैवानं बचावले। टर्न घेणाऱ्या दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला। हैदराबादमध्ये मद्यधुंद तरुणीचा प्रताप। दारूच्या नशेमध्ये गाडी रेल्वे ट्रॅकवर चढवत भरधाव वेगात चालवली। नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर तरुणी ताब्यात। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। धुळ्यामध्ये मुंबई आग्रा महामार्गावर देवबाणे फाट्यावर ट्रॅव्हल्सला आग। मुंबईहून मध्य प्रदेशकडे जाणारी बस पूर्णपणे जळाली। 60 प्रवासी सुखरूप। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं निरास्नान संपन्न। नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी। माऊलींच्या पालखीचा मुक्काम लोणंदमध्ये असेल। नंदवडी गवळ्याची येथील मुक्कामानंतर तुकोबांची पालखी पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ। दर्शन घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। तर गजानन महाराजांच्या पालखीचं धाराशिव शहरामध्ये जंगी स्वागत। पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची बॅटिंग। कोल्हापूर, नाशिक, वर्धा, वाशिम, यवतमाळ या ठिकाणी पूरस्थिती। घरांमध्ये पाणी, गाड्याही वाहून गेल्या। जोरदार पावसामुळे कुलू मनालीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नद्यांना पूर। अनेक घरं, गाड्या पाण्याखाली गेल्यामुळे जनजीवन विस्कळीत। नदीमधून गाडी वाहून जातानाचा व्हिडिओ समोर। पावसाच्या पाण्यामध्ये वाहून आला झाडांचा खच। गुजरातच्या सुरतमध्ये 3 दिवसानंतर सुद्धा पुराचं पाणी ओसरेना। अनेक रस्ते, सोसायट्या अजूनही पाण्याखालीच। पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा पाणी शिरलं। एफआयआरच्या प्रती देखील पाण्यामध्ये भिजल्या। सर्व ऑनलाईन पासवर्ड बदला। सरकारच्या नागरिकांना सूचना। तब्बल 16 अब्ज पासवर्ड हॅक झाल्यामुळे चिंता व्यक्त। मालवेअरपासून संरक्षण करणाऱ्या यंत्रणा अद्ययावत ठेवण्याचं आवाहन।